बातमी युद्धाच्या परिणामासंदर्भात आहे। अकोला जिल्ह्यात कमर्शियल गॅसच्या तीव्र टंचाईमुळे लहान हॉटेल व्यावसायिकांसमोर आता मोठं संकट उभं ठाकलंय। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गॅस पुरवठा विस्कळीत झालाय, त्यामुळे अनेक हॉटेल्स बंद ठेवावी लागली आहेत। मात्र जिल्हा परिषद पंचायत ते समिती रोड परिसरातील अभिषेक साउथ इंडिया नाश्ता सेंटरनं पर्याय म्हणून कोळशाच्या भट्टीवरती व्यवसाय सुरू ठेवलाय। गॅस भावी इडली आणि वडा हेच पदार्थ मर्यादित प्रमाणात उपलब्ध असून डोसा, उपमा, उत्तप्पा यांसारखे पदार्थ बंद ठेवण्यात आले। पूर्वी 10 मिनिटांमध्ये होणारं काम आता तासभर लागत असल्यानं ग्राहकांना सुद्धा प्रतीक्षा करावी लागते आणि म्हणून लवकरात लवकर कमर्शियल गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी व्यावसायिकांकडून होतीये। याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। तर आपण पाहूयात नेमकं काय म्हणालेत हे व्यावसायिक। मात्र हे दृश्य सध्या एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी की कशा पद्धतीने कोळशाच्या भट्टीवरती आता व्यवसाय सुरू ठेवण्याची वेळ या व्यावसायिकांवरती आलेली आहे। कारण की नाश्ता सेंटर म्हणलं तर सकाळी संध्याकाळी खूप लाईन त्या ठिकाणी लागलेली असते, प्रचंड गर्दी असते, अनेक पदार्थ मिळत असतात, गरम गरम डोसा आपल्याला मिळत असतो। मात्र आता याच नाश्ता सेंटरवरती काही ठराविक असेच पदार्थ तुम्हाला मिळणार आहेत। डोसा मिळणार नाहीये, उपमा, उत्तप्पा हे जे पदार्थ आहेत हे सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि गॅस नाहीये म्हणून फक्त इडली आणि वडा हेच पदार्थ आता तिथल्या ग्राहकांना सुद्धा मिळतात। पण ते बनवण्यासाठी सुद्धा जवळपास तासभर वेळ जातोय। म्हणजे आधी 10 मिनिट लागायचे ते पदार्थ अर्धा पाऊण तास लागतोय आणि म्हणून ग्राहकांना सुद्धा प्रतीक्षा करावी लागते। युद्धजन्य परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याचाच हा सगळा फटका पाहायला मिळतोय। राज्यभरात ठिकठिकाणी गॅस टंचाई सगळ्यांना अनुभवायला मिळते। केवळ घरगुती गॅस सिलेंडरसाठी गर्दीच नाही तर व्यावसायिक जे आहेत त्यांना सुद्धा गॅस पुरवठा न होण्याचा हा फटका बसलेला आहे।